नमस्कार मित्रांनो, खानदेश कृषी मित्र या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की आता तंत्रज्ञानाच्या मदतीने गायींपासून आपण 90% मादी वासरे मिळणे शक्य झाले आहे. होय मित्रांनो, हे शक्य झाले आहे. सॉर्टेड सिमेन तंत्रज्ञानामुळे हे सहज शक्य झाले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सॉर्टेड सिमेन म्हणजे नेमके काय, याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आणि सॉर्टेड सिमेंट वापरताना काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही जर सॉर्टेड सिमेंटचा वापर केला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व व्हिडिओस लाईक व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. चला तर मित्रांनो, सॉर्टेड सिमेंट म्हणजे बैलाच्या वीर्यामधील X आणि Y क्रोमोसोम म्हणजेच गुणसूत्र वेगळे करून तयार केलेले वीर्य. सामान्यपणे वीर्यामध्ये 2 प्रकारचे क्रोमोसोम म्हणजेच गुणसूत्र असतात. X क्रोमोसोम म्हणजे मादी वासरू आणि Y क्रोमोसोम म्हणजे नर वासरू. विशेष मशीनच्या मदतीने X आणि Y असे क्रोमोसोम वेगळे केले जातात. यामुळे गायीमध्ये कृत्रिम रेतन केल्यानंतर मादी वासरू होण्याची शक्यता 90% वाढते. त्यासाठी सर्वप्रथम उत्कृष्ट जातीच्या बैलाकडून वीर्य गोळा केले जाते. यानंतर प्रयोगशाळेमध्ये विशेष मशीनच्या मदतीने X आणि Y क्रोमोसोम वेगळे केले जातात. त्यानंतर निवडलेले वीर्य स्ट्रॉमध्ये भरून गोठवले जाते. हेच स्ट्रॉ नंतर कृत्रिम रेतनासाठी वापरले जातात. या सॉर्टेड सिमेंटचे शेतकऱ्यांना नेमके काय फायदे होतात ते पाहू. या तंत्रज्ञानामुळे पहिला फायदा म्हणजे जास्त मादी वासरे मिळतात. यामुळे दूध उत्पादनासाठी उपयुक्त जनावरे वाढतात. दुसरा फायदा म्हणजे डेअरी व्यवसाय मोठा फायदा. मादी वासरे जास्त असल्याने भविष्यातील दूध उत्पादन वाढते. याचा तिसरा फायदा म्हणजे उत्तम जातीची जनावरे तयार होतात. उत्कृष्ट बैलाचे वीर्य वापरल्यामुळे पुढील पिढी सुधारते. तर चौथा फायदा म्हणजे नर वासरांचा खर्च कमी होतो. नर वासरांचे संगोपन करण्याचा खर्च कमी होतो. सॉर्टेड सिमेंटचा वापर करत असताना काही अडचणी देखील येतात. तर त्या अडचणी कोणत्या, तर त्या आता पाहू. जरी सॉर्टेड सिमेंट फायदेशीर असले तरी काही अडचणी यामध्ये येत असतात. पहिली अडचण म्हणजे गर्भधारणेचे प्रमाण थोडे कमी असते. साध्या सिमेंटपेक्षा याची किंमत थोडी जास्त असते. योग्य वेळेत रेतन न केल्यास परिणाम कमी मिळतो. आता सॉर्टेड सिमेंट वापरताना आपण काय काळजी घ्यावी ते बघू. तर पहिले म्हणजे गायीची शारीरिक स्थिती ही चांगली असावी लागते. पहिल्या किंवा दुसऱ्या वेताच्या गायीवरच याचा प्रयोग करावा. गाय माझावर आहे की नाही याची अचूक ओळख करून घ्यावी. गाय माझावर आल्यानंतर किमान 12 ते 16 तासांनंतर कृत्रिम रेतन करून घ्यावे. तर मित्रांनो, सॉर्टेड सिमेंट हे आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मादी वासरे मिळणे शक्य झाले आहे. जर योग्य पद्धतीने याचा वापर केला तर डेअरी व्यवसायात याचा मोठा फायदा भविष्यात होणार आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओस लाईक व अशाच शेती व पशुपालन विषयक माहिती मिळवण्यासाठी खानदेश कृषी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.